राज्यात 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे असंही ते म्हणाले। राज्यात सध्या हवामानात मोठा बदल झालाय, त्यामुळे एकीकडे उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि सातारा, सांगली, सोलापूर, बीडला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्ण लाटेची शक्यता। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। ठिबक सिंचन सामग्री दरामध्ये वाढ झालेली असून सिंचन साहित्य 40% महागलेले आहे। पॅकिंग मटेरियल, प्लास्टिक पिशव्या आदी घटकांना सुद्धा झळ पोहोचत आहे। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा हा परिणाम होतोय। केंद्राने थकविले इथेनॉल प्रकल्पांचे व्याज अनुदान, साखर उद्योगांचे केंद्रीय अन्न मंत्र्यांना साकडे घालण्यात आले। मनमानीपणे बियाणे नमुने काढण्यास मनाई केली जात असून कृषी आयुक्तालयाकडून गुण नियंत्रण निरीक्षकांना तंबी। मराठवाड्यामधील निम्मे कारखाने अजून सुद्धा सुरूच असून कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये साखर हंगामाची समाप्ती। 5,500 टन द्राक्ष सांगलीमधून निर्यात करण्यात आली। युद्धामुळे द्राक्षांची देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा विक्री केली जाते। फेब्रुवारीमध्ये ट्रॅक्टर खरेदीमध्ये 34% वाढ झालेली असून 2026च्या मध्यामध्ये एल निनो सक्रिय होण्याची शक्यता ही जागतिक हवामान संस्थेकडून वर्तवली जात आहे। त्यामुळे मान्सून हंगामामधील पावसाच्या वितरणावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एल निनोमुळे पुन्हा ट्रॅक्टर खरेदीला ब्रेक लागू शकतो, अशा प्रकारची शक्यता उद्योगाकडून वर्तवली जात आहे। मागील वर्षांपेक्षा यंदा 26% अधिक खतसाठा, सीतारामन यांची लोकसभेमध्ये माहिती देण्यात आली। आर्थिक वर्ष संपायला उरले फक्त 17 दिवस, खर्च केवळ 47% झालेला असून अर्थसंकल्पाला मोठा कट चालू आहे। योजनांवरील खर्चांमुळे निधी वितरणावरती मर्यादा। घरगुती वापराच्या गॅसने होत आहेत व्यावसायिक सिलेंडर फुल, संकटामध्ये संधी, घरगुती गॅसवरती व्यावसायिकांचा डल्ला, रिफिलिंगसाठी यंत्रणाच कार्यरत। इराणच्या खार्क बेटावरील लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली। मोरमुजचा मार्ग मोकळा न केल्यास इराणच्या तेल साठ्यांवरती हल्ल्यांचाही अमेरिकेचा इशारा। अमेरिकेचे 2500 मरीन सज्ज, तेल व्यवहार युआनमध्ये होण्याची इराणची अट आहे। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्यमान भारताचा लाभ। सोलापूर जिल्ह्यामध्ये 30,000 शिक्षक, शुभ्र रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना लागू। डाळिंब पिकांसाठी मधमाशी पालन उपयुक्त असून डॉक्टर तुकाराम निकम म्हणाले, कृषी कुंभातील परिसंवादामध्ये मार्गदर्शन केले। हेलपाटे टळणार, एकाच छताखाली 7-12 आणि नमुना अट सुद्धा मिळणार। विशेष अभियानांतर्गत पहिला टप्पा नाशिक जिल्ह्यामधील 17 मंडळांमध्ये राबवला गेला। मालेगावमध्ये मुबलक गॅस पुरवठा, 4000 सिलेंडर शिल्लक असून 25 दिवसानंतरच मिळणार बुकिंग। टंचाई अधिक वाढण्याच्या भीतीने एजन्सीसमोर गर्दी होते। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे भाजीपाला पिकांवरती मोठा परिणाम होतोय। जलस्रोत आटलेले असून विहिरींनी सुद्धा गाठलाय तळ, पिके वाचवण्यासाठी आता धडपड सुरू आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे द्राक्षांच्या संरक्षणासाठी पांढरे आच्छादन, 60 ते 70 हजारांचा शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च लागत आहे। भोकरदन जिल्ह्यामध्ये बनावट आधार कार्डमुळे नवरीची बनवावणी उघड झालेली असून दोघे जण अटकेत करण्यात आले। महिलेचा 5वा विवाह झालेला असून पतीच झाला मामा। हिमायतनगरमध्ये हळद काढणीस मजूर मिळेना, तसेच शेतमालाला भाव सुद्धा मिळेना, यामुळे शेतकरी वर्ग पार संतप्त झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 3,37,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा करण्यात आला। योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली असून ऐन गुढीपाडव्याला केंद्र सरकारकडून बळीराजाला मोठा दिलासा मिळत आहे। पारंपरिक शेतीला फाटा देत वेलीबीनच्या लागवडीमधून हिलाखेडच्या शेतकऱ्यांची लक्षवेधीची कमाई झाली। बदलता कल, भाजीपाला शेतीचा यशस्वी प्रयोग। जिल्हा वार्षिक योजनेच्या अखर्चित निधीचे 31 मार्चपूर्वी पुनर्नियोजन करा। नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची पालकमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली। कांदा उत्पादकांची अनोखी शक्कल लढवण्यात आलेली असून मधमाशांसाठी केली पाण्याची सोय। उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू असून 542 हेक्टरवरती कांद्याची लागवड करण्यात आली। गुळाच्या पाणीचाही यामध्ये समावेश केला जातोय।
17 मार्चपासून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाचे राज्यामध्ये 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला असून 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. आता वीज बिल शून्य होणार, सौर प्रकल्प 15,000 रुपयांनी स्वस्त मिळणार. ही योजना कोणत्या वीज ग्राहकांसाठी आहे याबाबतची सविस्तर माहिती इथे तुम्ही बघू शकता. अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. उन्हातानामध्ये शेती कामांना वेग आलेला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 15 ते 17 मार्च दरम्यान विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बांधारा ठरणार शेतीसाठी वरदान. जूनपर्यंत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले जात आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार. नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 3.85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 77.14 कोटी रुपये जमा करण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचे शुक्रवारी झाले वितरण. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या भेटीला. 32 शेतकऱ्यांचा होणार आता सन्मान. हळद काढणीस मजूर मिळेना, तसेच सालगडी सुद्धा सापडेना. 400 रुपये महिलांना मजुरी दिली जात असली तरी सुद्धा मजूर मिळेना. 153 कोटींसाठी 2,65,000 वीज ग्राहक रडारवरती. महावितरणाची वसुली मोहीम सुरू करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये लाखांवरती ग्राहकांकडे 1,000 रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. 30,000च्या वरती लाडक्या बहिणींचा मार्ग मोकळा झालेला असून दुरुस्तीसाठी 31 मार्चची मुदत देण्यात आलेली आहे. 6,000 महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी प्राप्त झालेली आहे. इराण तसेच अमेरिका तणावामुळे केळी संकटामध्ये सापडलेली आहे. हाळाची काढ करून पिकवलेला माल आता व्यापाराविना झाडावरतीच. शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. 43 प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले. 120 डिजिटल सातबारा वितरित करण्यात आला. सिंगनापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर 1,000पेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळाला. CCI केंद्रांना टाळे लावण्यात आले. शेतकरी संकटामध्ये सापडले. शेतकऱ्यांची लूट ही सुरूच असून खासगी बाजारपेठेमध्ये हमी भावापेक्षा कापूस क्विंटल मागे 500 रुपयांनी कमी विकला जातोय. धानाच्या थकीत चुकाऱ्याची शेतकऱ्यांना आस लागलेली असून शेतकऱ्यांच्या डोक्यावरती पीक कर्ज हे 31 मार्चची डेडलाईन देण्यात आलेली आहे. 31.52 लाख क्विंटल खरेदी आटोपली. चुकारे प्रतीक्षेमध्ये आहे. ड्रोन कॅमेरे आणि गुल्ला टीमच्या मदतीने सुरू आहे रानटी हत्तींच्या कळपाचा शोध. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये शिरकाव झालेला असून 60 हेक्टरवरील मका पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. बाजारपेठेमध्ये धानाला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय. फेडरेशनची 31 मार्चपर्यंत खरेदी केली जाते. युद्धाचा परिणाम होत असून उद्दिष्ट वाढवून न दिल्याने शेतकरी आले अडचणीमध्ये. आदेशाकडे लागल्या नजरा. शासकीय सुट्ट्यांनी शेतकऱ्यांचा घात केला. शुक्रवारीच खरेदी गुंडाळलेली असून 37,000 शेतकरी कापूस विक्री प्रक्रियेबाहेर गेलेले आहे. पाझर तलावांची बिकट अवस्था असून शिराळा तालुक्यामध्ये 49 पैकी 17 तलाव हे कोरडे आहे. पाण्यासाठी होणार धावाधाव. उत्तूर परिसराच्या सिंचनासाठी कालवास्तारक आंबेमोहोड प्रकल्पाची उपजीविका वाढवण्याची मागणी केली जाते. पाठपुराव्याची गरज आहे. शेती कामासाठी सालगडी मिळेना. शेती मालकाला शेती सुद्धा परवडेना. वार्षिक पॅकेज 1.5 लाखांच्या वरती गेलेले असून शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असून गत 5 महिन्यांमध्ये 1,08,000पेक्षा अधिक घरांना लाभ मिळतोय. गरीब कुटुंबासाठी ही स्मार्ट योजना उपयुक्त ठरणार आहे, कारण दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना विशेष लाभ दिला जातोय. प्रति किलोवॅट खर्च हा 45,495 रुपये. केंद्र राज्य सरकारकडून अतिरिक्त अनुदान दिले जाते. कमी हिस्सा भरून सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची संधी मिळत आहे. जामखेडा परिसरामध्ये घरकुलांसाठी BDO ॲक्शन मोडवरती आलेले असून लाभार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जामखेड पंचायत समितीचा हा उपक्रम सुरू आहे. पतसंस्थांमधील ठेवींना विम्याचे संरक्षण दिले जाणार. विमा कंपनीकडून मागविणार प्रस्ताव. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली. रुग्णालय, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, सार्वजनिक सेवांना 100% गॅस पुरवठा. राज्य सरकारकडून गॅस वितरणाविषयी नियमावली जारी करण्यात आली. भारताची 2 गॅस टँकर जहाजे होर्मुझ पार केलेली आहे. काजू उत्पादकांना सहकारचा आधार मिळतोय. सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यामधील 26 केंद्रांवरती होणार खरेदी. मनीष दळवी यांचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना आता गावामध्येच बाजारपेठ उपलब्ध. दिव्यांगांचा वनवास संपलेला असून क्लिकवरती योजनांचा लाभ मिळतोय. दिव्यांग सहाय्यक पोर्टल मदतीला 14 शासकीय योजनांसाठी घरबसल्या नोंदणीची सुविधा उपलब्ध.
वडजी सबस्टेशन अंतर्गत गावांना दिवसा वीज पुरवठा नसल्याने हाल होत आहे. शेतकऱ्यांचे रात्रभर जागरण होते. सोमवारपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. धार, मालपूर, पाझर तलावामध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध असून 251 एकर क्षेत्राला सिंचनचा लाभ मिळतोय. तलावाच्या खोलीकरणामुळे यंदा चांगला परिणाम होतोय. पावसाच्या अंदाजामुळे शेतकरी धास्तावलेले असून पीक काढणीला वेग आलेला आहे. मंगळवारपासून इशारा देण्यात आला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची धावपळ आता सुरू आहे. सातपुड्यामधील अनेक गावांनी उघडले स्वयंरोजगाराचे मार्ग. शासकीय योजनांचा लाभ मिळतोय. उतारा जमिनीवरही विस्तार. फळपिके व हायटेक शेतीमुळे वाढले उत्पन्न. रखरखते ऊन सुद्धा सहन करताय शेतमजूर. सकाळपासून चणा, गहू, ज्वारी, मका कापणीला वेग आलेला आहे. रखरखत्या उन्हामध्ये शेती कामाला वेग आलेला आहे. तर या विहिरींसाठी सुद्धा पाणीपट्टी लागू करण्यात येणार. सोलापूर जिल्ह्यामध्ये कालव्यापासून 35 मीटर आत असल्यास भरावे लागतील पैसे. कोकणाप्रमाणे आंबा नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी. कोकणेतर आंबा बागायतदार संघाकडून मागणी केली जाते. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. केंद्र शासनाच्या नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीसाठी 5,875 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा अशा प्रकारचे आवाहन एस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केलेले आहे. पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तोडले. संगमनेरामध्ये महावितरण विरोधामध्ये काँग्रेसचे ठिय्या आंदोलन. वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पांमुळे 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, प्रकल्पासाठी 95,000 कोटी प्रस्तावित झाले. प्रकल्प 10 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य असून वैनगंगा, नळगंगा प्रकल्प देशामधील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प ठरणार आहे. 5 लाखांच्या कर्जासाठी 32 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. 2.5 एकर शेती ही बळकावली असून पुन्हा 25 लाखांच्या खंडणीसाठी अभियंत्यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. 2 आरोपी अटकेमध्ये. धनगरवाडी येथे शेतकऱ्यांचे विहीर आत्मक्लेश आंदोलन. विहीर अनुदान अपहार प्रकरण तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याची मागणी केली जाते. सूर्यघर मोफत योजनेमधून वीज विक्रीमधून मिळणार उत्पन्न. 1 किलोवॅटचा प्रकल्प हा 45,450 रुपयांमध्ये मिळणार. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा मिळावी. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, शेततळे योजनेबाबत विधान परिषदेमध्ये वेधले लक्ष. वनव्यामधून बचावले गव्हाचे पीक. टाळगाव परिसरातील हा प्रकार घडलेला असून वन विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे. वीज बिलातील छुप्या आकारांमुळे ग्राहक त्रस्त झालेले असून थकीत कनेक्शन कट करून नवे मीटर बसवण्याचा घाट सुरू आहे. इतर शुल्कांमुळे बिल दुप्पट येते. खबरदार, तुम्ही जर कृत्रिम गॅस टंचाई केली तर जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. घरगुती पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार. भारत आमचा मित्र असून इराणचा मोठा दिलासा. भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यास मान्यता देण्यात आली. देशामधील इंधन कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. राज्यामधील 72% एसटी स्थानकांचे संपर्क क्रमांक बंद झालेले असून सुराज्य अभियानच्या प्रत्यक्ष पडताळणीमधून एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झालेला आहे. तळाबाजारामध्ये काजू बिया दाखल झालेल्या असून 200 ते 300 रुपये वाटा मिळतोय. आदिवासींना लागतोय हातभार. शिक्षकांना मिळणार 50 लाखांचे विमा कवच. RDC-तर्फे पगारदार खातेदारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.